नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये महत्त्वाचा असलेला हा घटक, जो की पेपर 1 मध्ये ई-व्ही-एस आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामधला इतिहासातील हा घटक, जो म्हणजे मुघल सम्राटांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, या व्हिडिओची आपल्याला जर पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग आज मुघल सम्राटांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक. परंतु त्या अगोदर मुघल साम्राज्याची स्थापना, तिचा थोडासा इतिहास आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, मुघल साम्राज्याची स्थापना ही आपल्याला सांगता येईल की 1526 ते 1707 पर्यंत हा कालखंड आहे, जो की भारताच्या मध्ययुगीन इतिहासात मुघल साम्राज्य अ, हा कालखंड मानला जातो. विशेष म्हणजे 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धात दिल्ली सल्तनतचा शेवट सुलतान इब्राहिम लोदी याचा पराभव करून झहीरुद्दीन मुहम्मद बाबर याने भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. बघा, 1526 ते 1707 म्हणजे या 150 हून अधिक वर्षांच्या काळात या 6 प्रमुख बादशहांनी भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले. या काळामध्ये कला, वास्तुकला, साहित्य आणि प्रशासकीय व्यवस्था यांचा मोठा विकास झाला. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली आणि नंतरचे मुघल शासक हे नाममात्र उरले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी 1526 ते 1707 हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. बघा, आता या ठिकाणी आपण मुघल सम्राटांचा हा जो क्रम आहे, तो क्रम लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी ही ट्रिक दिलेली आहे. आपण नाव लक्षात ठेवायचे फक्त भाजसा. जसं की आपण म्हणजे इथं बघा BHAJSA भाजसा असं जर नाव लक्षात ठेवलं, तर आपल्याला लक्षात येईल. आता हे भाजसा नाव लक्षात ठेवण्यासाठी आपण भाजपा हे एका राष्ट्रीय पक्षाचं नाव आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग त्या नावावरून पाच्या जागेवर इथं या ठिकाणी सा असं हे आपण वापरू शकतो. म्हणून मग भाजसा अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. आता मग या ट्रिकनुसार आपला क्रम जो आहे हा खालीलप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बी म्हणजे इथं बाबर आहे, एच म्हणजे हुमायूँ आहे. त्यानंतर पुढे ए म्हणजे अकबर, जे म्हणजे जहांगीर, एस म्हणजे शहाजहान आणि ए म्हणजे औरंगजेब. बघा, ही अशी क्रमवारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बघा, बी बाबर, एच हुमायूँ, ए अकबर, जे जहांगीर, एस शहाजहान आणि त्यानंतर ए ते म्हणजे औरंगजेब. बघा, आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की बाबर जे आहे यांचा कार्यकाल जर पाहिला आपण तर 1526 ते 1530 इतका आहे. त्यानंतर 1530 पासून 1540 आणि 1555 ते 1556 असा हा कालखंड हुमायूनचा आहे. त्यानंतर पुढे अकबर 1556 ते 1605 बघा, त्यानंतर 1605 ते 1627 कोणाचा? जहांगीरचा. अकबरांचा आपण या ठिकाणी पाहिलाय 1556 ते 1605 इतका आहे. त्यानंतर म्हणजे हा कालावधी बऱ्यापैकी मोठा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर जहांगीरचा इथं 1605 ते 1627 असा पाहायला मिळतो. त्यानंतर शहाजहान 1628 ते 1658 हा देखील म्हणजे बऱ्यापैकी मोठा कालावधी आपल्याला शहाजहानचाही पाहायला मिळतो आणि त्यानंतर 1658 ते 1707 हा कालावधी देखील मोठा आहे औरंगजेबाचा आणि म्हणून मग ही जी सिक्वेन्स आहे किंवा ही जी काही थोडक्यात क्रमवारी आहे, ही क्रम आपण थोडक्यात काय करावी लक्षात ठेवायला पाहिजे. BHAJSA भाजसा असं हे नाव आपण लक्षात ठेवायचं. परत एकदा बी फॉर म्हणजे बी म्हणजे बाबर, एच म्हणजे हुमायूँ, ए म्हणजे थोडक्यात अकबर, जे म्हणजे जहांगीर, एस म्हणजे शहाजहान आणि ए म्हणजे औरंगजेब. अशा प्रकारे आपण हे क्रम लक्षात ठेवायचा आहे. आता एका-एकांचं थोडक्यात आपण थोडं संक्षिप्त इतिहास पाहू, म्हणजे एका-एका सम्राटाचा, जेणेकरून आपल्याला आपल्या आणखी आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या काय होतील, क्लिअर होतील. पाहूयात मग सुरुवातीचा बाबर. आता 1526 ते 1530 हा कालावधी आहे, जो की झहीरुद्दीन
मुहम्मद बाबर हे मूळ नाव आपल्याला पाहायला मिळतं. मग इतिहास काय सांगतो? हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील फरगना म्हणजे उझबेकिस्तान येथून आला होता. बघा त्यानंतर महत्त्वाची युद्धे कोणती-कोणती त्यांच्या काळात झाली ती पाहूयात. या ठिकाणी 1526 ला पानिपतचे युद्ध झाले, म्हणजे पहिले युद्ध झाले आणि इब्राहिम लोदीचा पराभव करून मुघल सत्तेची स्थापना बाबराने केलेली आहे. आता त्यानंतर बघा पुढे 1527 हे खानवाचे युद्ध म्हणजे राणा सांगाचा पराभव यामध्ये म्हणजे 1527 मध्ये बाबराकडून झालेला आहे. विशेष नोंद त्याने तुर्की भाषेत तुझुक ए बाबरी म्हणजे हा बाबरनामा हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले. तो तोफखान्याचा वापर करणारा भारतातील सुरुवातीच्या शासकांपैकी एक होता. बघा, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे बाबर 1526 ते 1530 झहीरुद्दीन मुहम्मद बाबर असं थोडक्यात नाव आहे. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर. पुढचा आहे म्हणजे सम्राट तो म्हणजे हुमायून. आता हुमायून जर आपण पाहिला तर तो 1530 ते 1540 आणि 1555 ते 56. मग यांचं नाव जर पाहिलं तर नसिरुद्दीन मुहम्मद हुमायून. हा बाबराचा मोठा मुलगा. याचे जीवन अत्यंत संघर्षमय राहिले. आता संघर्ष बघा, शेरशाही सुरी या अफगाण शासकाने 1539 म्हणजे चौसाचे युद्ध आणि 1540 जसे कनौज आणि बिलग्रामचे युद्ध मध्ये हुमायूनचा पराभव केला. यामुळे हुमायूनला 15 वर्ष भारतातून हद्दपार होऊन भटकावे लागले म्हणजे 1540 ते 1555 पर्यंत. या काळात सुरी घराण्याची सत्ता होती. इथं बघा, इथं आपल्याला हे 15 वर्ष थोडक्यात खंड पडलेला पाहायला मिळतो आपल्याला म्हणजे मुघल साम्राज्यामध्ये. मग आता कोणामुळे? शेरशाह सुरी. म्हणजे याने काय केले? म्हणजे ही सुरी घराण्याची सत्ता मग त्यावेळेला 1540 ते 1555 मध्ये आलेली आहे. आता हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. बघा त्यानंतर पुढे पुनरागमन कधी झालेलं आहे? तर 1555 मध्ये त्याने सिकंदर सुरीचा पराभव करून पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवली. पण 1556 मध्ये स्वतःच्याच वाचनालयाच्या म्हणजे शेर मंडळ पायऱ्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. बघा कोणाचा? थोडक्यात हुमायूनचा. तर अशा प्रकारची ही थोडक्यात आपण दुसऱ्या नंबरचा हा क्रम पाहतोय आणि ही थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला हुमायूनची पाहायला मिळते. विशेष नोंद जर पाहिली त्याची बहीण गुलबदन बेगम हिने हुमायूननामा लिहिलेला आहे. आता बघा या ठिकाणी परत दुसरा आपण या ठिकाणी एकदा सिक्वेन्सनं पाहतोय. पहिला आपण बाबर पाहिला जो की संस्थापक होता. त्यानंतर आता हुमायून आणि 1530 ते 1540 मध्ये 15 वर्षाचा ब्रेक म्हणजे गॅप आला. सुरी घराणं त्या ठिकाणी भारतात आलं आणि त्यानंतर मग 1555 ला ते 1556 म्हणजे 1555 ला परत त्यानं काय केलं? पुनरागमन केलं आणि 1556 ला थोडक्यात पायऱ्यावर पडून काय झाला? हुमायूनचा मृत्यू झाला. विशेष नोंद या ठिकाणी हुमायूननामा लिहिलेला आहे. त्याची बहीण तिचं नाव आहे गुलबदन बेगम. आता अकबर, तिसरा मुघल सम्राट आहे अकबर. मूळ नाव आहे जलालुद्दीन मुहम्मद अकबर. इतिहास काय सांगतो? वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी तो गादीवर बसला. सुरुवातीला त्याचा वजीर बैरम खान याने त्याचा सांभाळ केला. हा मुघल घराण्यातील सर्वात महान आणि लोकप्रिय सम्राट मानला जातो अकबर. बघा महत्त्वाची युद्धे म्हणजे 1556 मध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले, ज्यामध्ये अकबराने बैरम खानच्या नेतृत्वाखाली आदिलशहाचा सेनापती हेमू याचा पराभव केला. बघा त्यानंतर मग विशेष कार्य त्याने मनसबदारी पद्धत सुरू केली. राजपूत राजांशी वैवाहिक आणि राजकीय संबंध जोडून साम्राज्य विस्तार केला. सर्व धर्मांचा आदर करण्यासाठी त्याने दीन-ए-इलाही नावाचा नवीन धर्म सुरू केला. आपण हे लक्षात ठेवायचं याच्यावर परीक्षेत आपल्याला प्रश्न पडू शकतो मित्रांनो. बघा अकबराने कोणत्या नवीन धर्माचा थोडक्यात म्हणजे नवीन धर्म सुरू केला. दीन-ए-इलाही हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. आता दरबार जर पाहिला, त्याच्या दरबारात नवरत्न असायचे. म्हणजे जसे की बिरबल, तानसेन, तोडरमल अशा प्रकारे हे 9 म्हणजे विविध कलेने पारंगत असलेले काही लोक होते. ते थोडक्यात त्यांना नवरत्न म्हटलेले आहे. बघा या ठिकाणी आपण पाहिलेले तिसऱ्या नंबरचा जो मुघल सम्राट आहे तो म्हणजे अकबर आहे आणि 1556 पासून ते 1605 इथपर्यंत थोडक्यात त्यांचं कालावधी आपल्याला पाहायला मिळतो. मूळ नाव जलालुद्दीन मुहम्मद अकबर हे लक्षात ठेवायचं आहे.
महत्वाची घटना लक्षात घ्या. 13व्या वर्षी गादीत बसलेले. 1556 मध्ये पानिपतचे दुसरे युद्ध झाले. त्याच्यात अ, आदिलशहाचा सेनापती जो हेमू आहे, याचा पराभव केलेला आहे आणि सोबतच मनसबदारी पद्धत यांनी सुरू केलेली आहे. दीन-ए-इलाही नावाचा धर्म देखील यांनी स थोडक्यात सुरू केला आणि दरबारात त्यांच्या नवरत्न असायचे. त्यानंतर यांच्यानंतर कोण आला गादीवरती? तर 1605 मध्ये 1605 ते 1627 मध्ये जहांगीर. बघा मग नुरुद्दीन मोहम्मद सलीम. अकबराने त्याला प्रेमाने शेखू बाबा म्हटले होते. आता इतिहास काय सांगतो? जहांगीर या शब्दाचा अर्थ जगाला जिंकणारा असा होतो. पण विशेष नोंद काय आहे? जहांगीरचा काळ हा मुघल चित्रकलेचा सुवर्ण काळ म्हणजे गोल्डन एज ऑफ पेंटिंग असा मानला जातो. तो न्यायासाठी खूप प्रसिद्ध होता. त्याने आग्रा किल्ल्याबाहेर न्यायासाठी एक मोठी घंटा ज्याला जिला नाव आहे जंजीर-ए-अदल अशा पद्धतीनं लावलेली होती. आता मग बघा त्यानंतर प्रशासनाचं काय झालेलं आहे, त्याच्या काळात राजकारणात त्याची पत्नी नूरजहाँ हिचा मोठा प्रभाव होता. याच काळात कॅप्टन विल्यम हॉकिन्स आणि सर थॉमस रो हे ब्रिटिश व्यापारी भारतात आले होते जहांगीरच्या काळात. हे लक्षात घ्या. नूरजहाँ आपल्याला सांगता येईल त्याची पत्नीचं नाव होतं. आणि मग या ठिकाणी सांगता येईल, की चित्रकलेचा सुवर्णकाळ. जहांगीर शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पूर्ण नाव आहे नुरुद्दीन मोहम्मद सलीम. काळ आहे 1605 ते 1627. त्यानंतर 5वा मुघल सम्राट आहे तो म्हणजे शहाजहान. 1628 पासून ते 1658 पर्यंत. म्हणजे मूळ नाव आहे त्याचं खुर्रम. बघा इतिहास सांगतोय शहाजहानचा काळ हा मुघल वास्तुकलेचा सुवर्ण काळ मानला जातो. त्याने आपल्या प्रिय पत्नीच्या म्हणजे मुमताज जो महल आहे, ताजमहल याच्या स्मरणार्थ आग्र्याला जगप्रसिद्ध ताजमहल बांधला आणि या व्यतिरिक्त दिल्लीचा लाल किल्ला, जामा मस्जिद आणि मयूर सिंहासन म्हणजे पीकॉक थ्रोन ही शहाजहानचीच निर्मिती आहे मित्रांनो. अखेरचा काळ जर आपण त्यांचा पाहिला, त्याच्या शेवटच्या काळात त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला, ज्यात औरंगजेब जिंकला आणि त्याने शहाजहानला शेवटची 8 वर्ष आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवलं. हे लक्षात घ्या मित्रांनो. बघा नाव आहे शहाजहान. काळ आहे 1628 ते 1658. मूळ नाव खुर्रम आहे. इतिहास हा वास्तुकलेचा सुवर्ण काळ आपल्याला सांगता येतो. म्हणजे गोल्डन एज ऑफ आर्किटेक्चर आणि बघा त्यानं काय ताजमहल जे की आपल्याला माहिती आहे म्हणजे 7 आश्चर्यापैकी ते एक आश्चर्य आहे आणि म्हणून मग विशेष कार्य हे त्यांना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दिल्लीचा लाल किल्ला असेल, जामा मस्जिद किंवा मयूर सिंहासन ही शहाजहानचीच निर्मिती आहे. त्यानंतर बघा आता औरंगजेबानं त्या शेवटच्या 8 वर्ष त्याला कैद करून ठेवलेलं होतं. मग औरंगजेबाचा आता पुढचा काळ आपण या ठिकाणी पाहतोय. 1658 ते 1707 हा औरंगजेबाचा काळ होता. उपाधी थोडक्यात आलमगीर म्हणून उपाधी त्यांनी दिलेली आहे आणि इतिहास सांगतो हा अत्यंत कट्टर आणि धार्मिक प्रवृत्तीचा शासक होता. त्याच्या काळात मुघल साम्राज्याचा सर्वात जास्त विस्तार झाला. पण त्याच वेळी साम्राज्याच्या पतनालाही सुरुवात झाली. ते धोरणे आहेत व त्यांनी संगीतावर बंदी घातली आणि हिंदूंवर जिझिया कर पुन्हा लादला. बघा हा जिझिया टॅक्स आहे, जो की कर आहे. तर आता टॅक्स विषयी आपल्याला सांगायची जास्त गरज नाही. टॅक्स काय आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राशी संबंध जर आपण पाहिला, तर औरंगजेबाने आपल्या आयुष्याची शेवटची 25 वर्ष म्हणजे 1682 ते 1707 दख्खन म्हणजे महाराष्ट्र आणि दक्षिण भारत जिंकण्यात घालवली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतरच्या मराठा शासकांनी जसं की आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचाही आपल्याला इतिहास सर्वांना माहिती आहे. शासकांनी याला प्रखर लढा दिलेला आहे आणि या औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये अहमदनगर येथे त्याचा मृत्यू झाला आणि तिथूनच मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे मुघलचे सम्राट आहेत, या सर्व जे बादशहा आहेत, यांचा क्रम या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यासाठी परत एकदा ट्रिक लक्षात घेऊयात. बघा भाजसा नावाची ट्रिक आपण लक्षात घ्यायची आहे. पी म्हणजे हा बाबर आहे, एच म्हणजे हुमायून आहे, ए म्हणजे हा अकबर आहे, जे म्हणजे जहांगीर आहे, एस म्हणजे शहाजहान आहे आणि ए म्हणजे शेवटचा औरंगजेब आहे. तर अशा प्रकारे ही थोडक्यात हा त्यांचा क्रम आहे. त्यांचा खुर्चीवर किंवा त्यांचं साम्राज्य त्यांचा राजगादीवर बसण्याचा हा क्रम आहे. नक्कीच ही ट्रिक आपल्याला फायदेशीर ठरू शकते. परीक्षेत जर याच्यावर आपल्याला प्रश्न आला, तर 1 मार्क आपला निश्चित होऊ शकतो, अशी आम्हाला आशा आहे.
धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूयात एका पुढच्या ट्रिकसह. थँक यू सो मच.